जय महाराष्ट्र मित्रांनो, सगळ्या रिक्षावाल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मागे आपण एक व्हिडिओ बनवला होता की रिक्षा संघटना आणि आरटीओ अधिकारी यांच्यामध्ये एक मीटिंग होणार होती आणि तशी मीटिंग झालेली आहे. आणि त्या मीटिंग मध्ये काय झालं ते तुम्हाला सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. व्हिडिओला चालू करूया. तर आपल्या रिक्षा संघटना आहे शहरातल्या, पुणे असू द्या पिंपरी चिंचवड असू द्या, त्यांची आणि आरटीओच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती आणि त्याच्यामध्ये रिक्षा संघटनांनी मागणी केली की पर किलोमीटर हा रेट वाढला पाहिजे. कारण सीएनजी चे रेट वाढलेले आहेत, मेंटेनन्स वाढलेला आहे, सगळ्या गोष्टीचे रेट वाढलेत. फक्त वाढलं नाही तर रिक्षाचे किलोमीटर. आता रिक्षाचे किलोमीटर वाढले नाही, त्याच्यासाठी मीटिंग झाली होती. ती मीटिंग मध्ये काय घडलेलं आहे तर आता कमीत कमी भाडं हे आता 30 रुपये असणार आहे आणि 17 ऐवजी आता 20 रुपये पर किलोमीटर हे रिक्षावाल्यांना मिळणार आहे. पुणे असू द्या पिंपरी चिंचवड असू द्या. याच्यामध्ये मुंबई कल्याण नवी मुंबई नाहीये मित्रांनो. परत तुम्ही कमेंट करणार खाली की मुंबईसाठी पण आहे का? तसं नाहीये. मुंबईचं ते अगोदरच झालं होतं. तर आता फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवडचं झालेलं आहे. तर 17 ते 3 रुपये पर किलोमीटर मागे वाढलेले आहेत. आता 20 रुपये पर किलोमीटर. खरा मुद्दा इथं आहे की ओला उबेर रॅपिडो सारख्या कंपन्या ज्या आहेत त्यांनी रेट वाढवला पाहिजे. कारण पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये सगळेच रिक्षावाले काही मीटरने व्यवसाय करत नाहीत. लोक बसत नाहीत. लोकच बसायला आता पिंपरी चिंचवड मध्ये अशी परिस्थिती आहे की लोक मीटरने नको म्हणतात. त्यांना वाटतं की अरे वेटिंग पडल, दुसरं म्हणजे रिक्षावाले कुठून फिरवून येते, असं त्यांचा गैरसमज आहे लोकांचा. आणि बरेचसे रिक्षावाले तसे करतात पण. आता काय मला सगळ्यांविषयी बोलायचं नाहीये, पण बरेचसे रिक्षावाले असे आहेत की मीटरच सांगतात. आता मीटरवर आहेत म्हणल्यावर लांब कशामुळे मीटर नाही येत? एक तर तुम्ही ट्रॅफिक मध्ये थांबवणार, सिग्नलला थांबलंच पाहिजे, पण लांबून नेऊन गेले तर ते मीटर वाढणार थोडक्यात. त्याच्यामुळं लोक लय घाबरतात, पॅसेंजर लोक, आणि त्याच्यामुळं जात नाहीत, प्रवास करत नाहीत. आता पुण्यामध्ये तरी बघा, पेठेतले फक्त जे पेठा आहेत तेथच फक्त मीटरने प्रवास करतात लोक, बाकी ठिकाणी पण प्रवास करत नाहीत. तर असं आहे मित्रांनो, खटुआ समिती एक होती की रिक्षा संदर्भात, रिक्षा युनियनच्या संदर्भात आणि रिक्षाच्या संदर्भात एक समिती बनवली होती खटुआ म्हणून. खटुआ माणूस आहे कोणतरी, त्याच्या अंडर खाली बनवली होती. तर त्यांनी आता निर्णय दिलेला आहे की आता रेट वाढलेच पाहिजे. बऱ्याच चांगली गोष्ट आहे, रेट वाढले पाहिजे. खरा मुद्दा ओला उबेर रॅपिडो मध्ये आता बरेचसे ड्रायव्हर चालवतात, बरेचसे पॅसेंजर गाड्या तिथूनच बुक करतात. त्यांनी मेन वाढवलं पाहिजे. आता ओला सारखी कंपनी 15-15.5 रुपये देते. 15 किलोमीटरच्या पुढे 15 रुपये सगळ्या कंपन्या आपल्याला देतात. जिथं 17 रुपये द्यायला पाहिजे ते 15 रुपये पर किलोमीटर देतात ते. आता तर रेट वाढवलाय तर देणार का नाही काही सांगता येत नाही. आता परत हा धंदा तुम्हाला सांगतो, आता जर समजा यांनी दिले नाही, ओला उबेर रॅपिडोनी 20 रुपये पर किलोमीटर दिले नाही, तर युनियन म्हणणार आता मीटरनी मारायचं. ठीक आहे, मीटरनी मारायला लागले तुम्ही, तर कस्टमर म्हणणार नाही आम्हाला ऍपमध्ये एवढं दाखवलंय, आम्ही तेवढंच देणार. ठीक आहे, मग इथं परत भांडणं चालू होणार, कस्टमरची ड्रायव्हरची, कंपनी राहणार बाजूला. तर मला आपले ब्लॉग जे कस्टमर लोक बघत आहेत, जे गाड्या बुक करतात, त्यांना एक सांगायचंय की मित्रांनो, तुम्हाला ऍपमध्ये जे दाखवतंय ते फक्त सजेस्टेड फेअर आहे. कंपनीचं म्हणणं आहे की एवढे तुम्हाला येऊ शकतात. मग ते कंपनी गॅरंटी देत नाही की एवढेच येणार आहेत, ते पुढे मागे पण होऊ शकतात, असं कंपनीचं म्हणणं आहे. आणि मग आपल्याला आरटीओने मीटर कशासाठी दिलेले आहेत, तर मीटर टाकणार, मीटरने जे येईल ते भाडं द्यायचं, असे असतं मित्रांनो. पण कस्टमरला सांगणार कोण ना? आता प्रत्येक वेळ त्यांना माहित असतं, पण त्यांचं एक मनात त्यांनी बसवलेलं आहे, डोक्यात बसवलेलं आहे की एवढंच येणार आहे भाडं. आता हे सजेस्टेड फेअर आहे, कोण सांगणार त्यांना प्रत्येक? आता मी 20 दिवसाची 20-22 ट्रिपा मारतो, तर मी प्रत्येक भाड्याला सांगत बसू का? आता कस्टमरला सांगत बसू का की बाबा नाही, हे सजेस्टेड फेअर आहे, मीटरने जायचं? आता 3-4 किलोमीटरला असं बी ओला उबेर सारख्या कंपन्या 3-4 किलोमीटर मीटर प्रमाणेच रेट देतात. तर मग प्रत्येकाला काय सांगत बसायचं? आणि मला जर प्रत्येकाला जर असं कन्व्हिन्स करून रिक्षात बसवायचं असेल, तर मी माझ्या स्टँडवर नाही का व्यवसाय करू शकत? मी का तिथं नाही करत? ते कसं की आता स्टँडवर कसं असतं की हा, इकडे जायचं पुणे स्टेशनला, मी म्हणणार 400 रुपये, स्टँडचा रेट काय आहे 400 रुपये. तर हे काय म्हणणार, कस्टमर काय म्हणणार, नाही आम्हाला इथं 300 रुपये दाखवते, मग ते कशाला बसेल स्टँडच्या रिक्षात?
आणि किरकिर करणार. समजा बसलं तरी किरकिर करणार, काय आम्हाला ऍपमध्ये एवढं दाखवलंय. ते चांगल्या भावनेने पैसे देत नाहीत कस्टमर लोक मग. तर असं आहे, सगळ्यात यांनी जरी आरटीओने जरी मान्य केलं असेल की रेट वाढवले पाहिजे, वाढवणार आणि 1 सप्टेंबर पासून हे रेट वाढणार आहेत. पण कंपन्यांनी मेन म्हणजे ओला, उबेर, रॅपिडो सारख्या कंपन्यांनी रेट वाढवले पाहिजे. त्या काय आपल्या बाप नाहीयेत. पण काय आता सिस्टम आपल्या रिक्षाचं असंच चालते ओला, उबेर, रॅपिडोवरच. बऱ्याच जणांनी गाड्या पण ओला, उबेरच्याच भरोश्यावर घेतलेल्या आहेत. मी नाही घेतलेल्या बरं का. मी स्टँडवर चालवणार होतो रिक्षा, म्हणून मी ही टू स्ट्रोक घेतली. जर मला ओला, उबेरवर चालवायची असती तर मी 4 स्ट्रोकच घेतली असती. तर एनिवेज जाऊ द्या. परत तुम्ही लक्षात ठेवा की 1 तारखेपासून 1 सप्टेंबर पासून रिक्षाचं पर किलोमीटर 17 ऐवजी 20 रुपये पर किलोमीटर होणार आहे. मिनिमम भाडं आता 31 रुपये होणार आहे. तर जय महाराष्ट्र मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय महाराष्ट्र परत एकदा.